2027 जगातील सर्वात उष्ण वर्ष ठरण्याची शक्यता. ब्रिटनच्या हवामान खात्याचा इशारा. शेती, पाणी आणि अन्नधान्याच्या उत्पादनावर परिणाम होण्याची भीती. शासकीय आदिवासी वसतिगृहातील प्रवेशासाठी वयाच्या अटीला स्थगिती. आदिवासी मंत्री अशोक उईके यांची मोठी घोषणा. उर्वरित मागण्यांसाठी आदिवासी विद्यार्थी आंदोलनावर ठाम. आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाकडे सरकारनं लक्ष घालावं. स्वतः मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना भेट देऊन प्रश्न सोडवावे. राहुल गांधींचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र. तर राहुल गांधींना उशीर झाला, अशोक उईकेंचं प्रत्युत्तर. साठेबाजी टाळण्यासाठी बुलढाण्यात साखर खरेदीवर निर्बंध. एका व्यक्तीला 2 किलो साखर देण्याचा स्मार्ट बाजारचा निर्णय. अमरावतीच्या डीमार्टमध्ये साखरेचा तुटवडा. साखर उपलब्ध होत नसल्यानं ग्राहकांची गैरसोय. केंद्र सरकारने कच्च्या साखरेच्या आयातीचे नियम बदलले. शुद्ध साखर आता 2 महिन्यांच्या आत विकावी लागणार. आयात केलेली कच्ची साखर 2 महिन्यात विकावी लागणार. लासलगावातला कांदा आता देशभरातील महागाईला रोखणार. कांद्याच्या दरावर केंद्राची थेट नजर. 21 बोगींमधून तब्बल 840 टन कांदा दिल्लीला पाठवला जाणार. वाढत्या दरांवर नियंत्रणासाठी केंद्राचा मोठा निर्णय. मुंबई भाजपच्या बैठकीत खडाजंगी. बैठकीत महापौर रितू तावडे आणि शिक्षण समिती अध्यक्षा शिरवाडकरांमध्ये जुंपली. अमित साटम यांनी दोन्ही नेत्यांना दिली समज. स्वतःचे हेवे दावे बाजूला ठेवून मुंबईकरांसाठी काम करण्याच्या सूचना. अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी 4 महिन्यांची मुदतवाढ. रिक्षा टॅक्सी संघटनांच्या दबावापुढे सरकारची माघार. मराठी भाषेचे प्रशिक्षण उपक्रम यापुढेही सुरू राहणार. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती. T1 पाडण्याआधी मुंबई विमानतळावर मोठे बदल. 1 ऑक्टोबरपासून किमान 33% आंतरराष्ट्रीय उड्डाणं नवी मुंबईत हलवली जाण्याची तयारी. 25 ऑक्टोबरपासून T1 वरची किमान 33% सेवा T2 वर हलवणार. कांदिवलीत अन्न भेसळीचा धक्कादायक प्रकार उघडकीस. हिरव्या रंगाच्या पाण्यात पांढरे वाटाणे बुडवल्याचा आरोप. सार्वजनिक शौचालयाजवळ ड्रममध्ये हिरवं पाणी. नागरिकांच्या तक्रारीनंतर पोलिसांकडून चौकशी सुरू. बलात्कार प्रकरणातील आरोपी तरुण तेजपालला सुप्रीम कोर्टाकडून दिलासा नाही. 2 आठवड्यांच्या आत आत्मसमर्पणाचे कोर्टाचे आदेश. हॉर्मुझ मार्ग खुला करा. नाकेबंदी हटवतो. अमेरिकेचा इराणला मोठा प्रस्ताव. पाकिस्तानचे आर्मी चीफ असीम मुनीर मार्फत डील प्रस्ताव इराणपर्यंत पोहोचवल्याची माहिती. राजकारण आणि युद्ध वेगळे नाहीत. युद्ध हे राजकीय उद्दिष्ट साध्य करण्याचं साधन. लष्करी जोखीम आणि राजकीय उद्दिष्टाचा समतोल साधणं महत्त्वाचं. माजी CDS अनिल चौहान यांचं वक्तव्य.